तर सर्वांचं सहर्ष स्वागत या फायनल मॅच मध्ये. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रभादेवी प्रीमियर लीग हेलिकॉप्टर उडवलाय. फिल्डर आहेत तैनात. सिंगलने केले सुरुवात. फायनल मॅच मोठा सामना ज्याची आतुरता लागली होती संपूर्ण प्रभादेवीकरांना. ती फायनलची मॅच आता आपल्या समोर पाहायला मिळते. एका बाजूला रवी रिव्हेंजर्स आपल्याला पाहायला मिळतील, तर दुसऱ्या बाजूला फिल्डिंग करत असताना बालाजी लेजंड्स. शुभम कदम पहिला बॉल, एक रन. त्यानंतर नेक्स्ट बॉल ऑफ ड्राईव्ह केलाय अलॉंग दी कार्पेट. विराजच्या बॅट मधून येथे सिंगल पाहायला मिळते. दोन्ही बॅटर आक्रमक झालेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये या दोन फलंदाजांचे बॅट सातत्याने बोलताना पाहायला मिळाले आणि चांगली फलंदाजी करत थेट फायनल मध्ये पोहोचलाय रिया रिव्हेंजर्स हा संघ. शुभम स्ट्रायकिंग एंड मध्ये पाहायला मिळतो. मागच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग. या मॅच मध्ये थांबणार नाही आहे. उडवलाय बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमारेषेच्या बाहेर लांब लचक ठोकलाय. षटकार, सारन. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते शुभम यादव. मागच्या सेमीफायनल मॅच मध्ये देखील धुवाधार बॅटिंग केली होती. आता देखील चांगली बॅटिंग करतोय या मॅच मध्ये. फायनलचा सामना, मेगा फायनल. एका बाजूला रिया रिव्हेंजर्स, तर दुसऱ्या बाजूला आहे बालाजी लेजंड्स. बॉलिंग करत असताना आता खर्चिक ठरलाय या फायनल मॅच मध्ये शुभम कदम. मागच्या काही सामन्यांमध्ये कमी खर्ची गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत होती, परंतु त्याच्या विरुद्ध हवाई हल्ला 6 रन वसूल केलेत मागच्या बॉल वरती. नेक्स्ट बॉल फुल टॉस होता, येथे मात्र फटका फसलाय अलॉंग दी कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल मिळेल. मागचा फटका चांगला होता, त्यावरती 6 रन आल्या. त्यानंतर एक चांगला बॉल येथे गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. तुल्यबळ युद्ध मैदानामध्ये नक्कीच आहे. दोन्ही टीम तितकाच संघर्ष करत या फायनल पर्यंत पोहोचल्यात आणि ही मेगा फायनलचा सामना प्रभादेवी प्रीमियर लीग 2024 पर्व 8. पहिलं ओव्हर, शुभम कदम पुन्हा एकदा तयार. डान्सिंग डाऊन द विकेट. समोर फिल्डर आहे. येथे रन मिळेल सिंगल. एका सिंगल वरती समाधान. पहिलं षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत बॉल फेकलेत 5. एक बॉल अजूनही शिल्लक आहे. 10 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी राहिली आहे. जरूर एक षटकार आल्यानंतर कमबॅक झालंय या बॉलरचं. शुभम कदम पुन्हा एकदा तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, महत्वपूर्ण विकेट ठरू शकते. आता मात्र बॉल ट्रॅव्हल होतोय डीप मध्ये. येथे थांबवलं जाईल का? अखेर येथे पंच सांगतील. या बॉलवरती रन किती मिळतात? येतोय चौकार, दमदार 4 रन. चांगला फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये फिल्डर होता. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा चौकार येतोय. चांगली फटकेबाजी मैदानामध्ये दोन्ही बॅटर्स करत असताना अखेरचा शेवटचा बॉल. पहिल्या षटकाच्या अखेरीस रन झाले स्कोर कार्ड वरती 14. चांगली बॅटिंग, चांगली सुरुवात येथे पाहायला मिळते या रिव्हेंजरच्या संघाच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी आतापर्यंत नक्कीच झाली आहे, परंतु येणारे 3 षटक किती रनचं टार्गेट उभारलं जाईल तर पाहूया. मागच्या मॅच मध्ये भलं मोठं टार्गेट उभारलं होतं याच टीमने. ही फायनलची मॅच. येथे समोर नक्कीच दोन्ही संघ तगडे आपल्याला पाहायला मिळतात. बालाजी लेजंड्स फायनलच्या मॅच मध्ये आता मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने बॅटिंग चांगली केली, गोलंदाजी चांगली केली, असा गोलंदाज आता मात्र आशिष नागवेकर गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर, तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग एंड वरती विराज स्ट्रायकिंग एंड वरती असेल. 2 बॉल फेस केले, 2 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला शुभम यादव 4 बॉल फेस केले, 12 रन त्याच्या खात्यामध्ये आतापर्यंत पाहायला मिळतात. आशिष नागवेकर नेक्स्ट बॉल, लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने पहिला बॉल ड्राईव्ह केलाय. मागच्या ओव्हरमध्ये रन आले. थोडीशी शांत बॅटिंग मैदानामध्ये पाहायला मिळते. हलक्या त्याने ढकललाय ऑन ऑफ ड्राईव्ह करत. तिथे मात्र रन वसूल केले गेले. एका सिंगलने एक आक्रमक खेळाडू आता स्ट्रायकिंग वरती आलाय. त्याने सुरुवात दमदार केली या मॅचची. असा खेळाडू शुभम यादव 12 रन वरती खेळतोय. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. लांब षटकार त्याच्या बॅटमधून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळालेत. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा शांत होता, परंतु जसं संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली, या फलंदाजाची बॅट सातत्याने बोलताना पाहायला मिळाले. तोच खेळाडू शुभम यादव स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. बॉलर आशिष नागवेकर, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर वेगवान गतीने शरीराच्या दिशेने आतमध्ये आला आणि त्यानंतर एक सन्मानजनक स्ट्रोक. डिफेन्सिव्ह फटका. येथे रन मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. 15 वरती पाहायला मिळते धावसंख्या. पहिल्या षटकाच्या अखेरीस 14 होती, त्यानंतर आता एक सिंगल आतापर्यंत खर्च झाली आहे. आता रडार मध्ये आला, थांबणार नाहीये. आता मिड विकेटला उडवलंय बॉलला, लांब लचक पाठवले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय षटकार शुभम यादवच्या बॅट मधून. कमाल फलंदाजी.
काय बॅटिंग करतोय मैदानामध्ये, आक्रमकता ठासून भरले आणि तीच आक्रमकता मैदानामध्ये पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. फुलरलेन बॉल अगदी रडार मध्ये होता आणि त्याला पाठवलं मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकारासाठी. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आपण पाहिलं गेलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप सारी प्रेक्षकांची गर्दी मैदानावरती पाहायला मिळते आणि हे क्रिकेटचे दर्दी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या क्रिकेटचा आनंद घेत आहेत. फायनलची मॅच मेगा फायनल एका बाजूला आहे रिया रेव्हेंजर्स, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत बालाजी लेजंड्स यांच्या विरुद्ध चांगली फटकेबाजी येते शुभम यादवची मैदानामध्ये पाहायला मिळते. 6 बॉल फेस केलेत, 18 धावा आतापर्यंत त्याने बनवलेत आपल्या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला विराज कोथमकर हा देखील चांगला बॅटर आहे. जास्त प्रमाणात स्ट्रायकिंग इनवरती आणण्याचा प्रयत्न करतो शुभमला, कारण त्याला ठाऊक आहे शुभमची बॅट या मॅच मध्ये देखील बोलायला सुरुवात केली आणि ही बॅट अशीच बोलत राहिली तर मोठ्या टार्गेट पर्यंत पोहोचेल बॅटिंग करणारी टीम रिया रेव्हेंजर्स. तर पाहूया 21 रन आले, दुसरे षटक प्रगतीपथावर असताना 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. येणारे 3 बॉल प्रहार अजून होतील का? चुकीचा बॉल त्याला मात्र नक्कीच उत्तर दिलंय. मागच्या बॉलवरती 6 रन वसूल केल्यात. बॉल तयार आशिष नागवेकर, लेफ्ट हँड राऊंड द विकेटने स्ट्रायकिंग इनला फलंदाज शुभम फुल करण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाहीये. अलॉंग दी कार्पेट बॉल चाललाय मिड विकेट रिजन वरती. डीप मध्ये खेळाडू आहे तैनात. सिंगल मिळेल, सिंगल वरती समाधान. या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावते. 22 22 धावांवरती पोहोचल्या. ही फायनलची मॅच आहे मेगा फायनल आणि मात्र आता दोन्ही टीमचा खेळ समान पाहायला मिळतोय. आक्रमक तर झालाय खेळाडू शुभम, परंतु दुसऱ्या बाजूला कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. आशिष नागवेकर गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा लेफ्ट ऑफ राऊंड द विकेट. चुकीचा बॉल, दिशा दिले. बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, आता थांबणार नाहीये. सीमारेषा ओलांडेल, यावेळेला मात्र येईल पुन्हा एकदा दमदार चौकार. 4 रन या चौकाराने धावसंख्या पोहोचलाय 26 26 धावांवरती. चांगली फटकेबाजी बॅटिंग करणारी टीम येथे थांबायचं नाव घेत नाहीये. मागच्या सेमीफायनल मध्ये मोठं लक्ष, त्यानंतर आता शुभमची बॅट या संध्याकाळच्या सत्रामध्ये आग ओकणारी फलंदाजी मैदानामध्ये दाखवते. चांगला फटका, 4 रन. या 4 रनने धावसंख्या टोटल स्कोअर आतापर्यंत 26. विकेट गमावली नाहीये. पहा पहिलं षटक त्यामध्ये 14 रन आल्या होत्या, त्यानंतर या षटकामध्ये देखील धुवाधार बॅटिंग राहिली या दोन फलंदाजांची. स्ट्रायकिंग इनला विराज, यावेळेचा फटका. आता मात्र सेन्सिबल क्रिकेट, मागच्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकिंग इनला थ्रो आलाय थोडासा उशिराने. 2 रन नक्कीच मिळतील. या 2 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाल्यात 28. 28 धावा आल्यात. काय बॅटिंग केली या दोन फलंदाजांनी, कमाल फलंदाजी. आणि संपूर्ण या स्पर्धेमध्ये या दोन फलंदाजीची फलंदाजी फार महत्वपूर्ण ठरली आहे, कारण नक्कीच जबाबदारीने क्रिकेट खेळायचं होतं. फायनलची मॅच होती, अशा परिस्थितीमध्ये या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली. 28 धावा, 2 षटक येथे संपुष्टात आले. जरूर परवा येणारी 2 षटक यामध्ये विकेट आल्या, कमबॅक होईल जरूर बोलिंग करणाऱ्या टीमचं, परंतु विकेट मिळवाव्या लागतील, निर्धाव चेंडू फेकावे लागतील. आयुष शिंदेला आमंत्रित केले गोलंदाजी करण्यासाठी. तिसऱ्या षटकामध्ये 28 रन झाल्यात आतापर्यंत. चांगली धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस जरूर बनवली गेली, परंतु येणारी 2 षटक निर्णय असतील. तर पाहूया, बॉलर तयार आयुष शिंदे. आपण पाहिलं गेलं तर बालाजी लेजंड्स या संघामध्ये तब्बल 3 लेफ्टी गोलंदाज आणि त्यांची चांगली कामगिरी झाली होती, परंतु आता हा बॉल येथे फिल्डरच्या हातामध्ये, विकेट येते, धक्का बसतोय. येथे मात्र खेळाडू बाद होईल, फलंदाज बाद होते. येथे शुभम यादव बॅक टू द पॅव्हलियन. चांगला खेळ केला नक्कीच आपल्या टीमसाठी आणि एक चांगला दर्जेदार झेल येथे आपल्याला पाहायला मिळाला श्रेयस राऊत याच्या माध्यमातून आणि विकेट मिळते. पहिला धक्का बसतोय इथे रिया रेव्हेंजर्स या टीमला. नेक्स्ट बॅटर अभिजित काकडे बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट बॅटर. आणि आता मात्र पाहूया, टीमची धावसंख्या 28 वर असताना 1 विकेट. नक्की चांगला खेळत होता, त्याला आता थांबवलंय. चांगला बॉल जसा आला गोलंदाजी करण्यासाठी आयुष पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिल्या. कमबॅक होईल, विकेट फार गरजेचा आहेत या मॅच मध्ये, कारण पहिल्या 2 ओव्हर मध्ये खूप जास्त रन खर्च झालेत. तिसरं षटक पहिल्याच बॉलवरती विकेट आल्या. इथून आलेली विकेट तुम्हाला मॅच मध्ये घेऊन येईल, परंतु हा एक बाहुबली खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अभिजित स्ट्रायकिंग एंड वरती, बॉल तयार. यावेळेचा फटका, येथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू उडवलंय काउकोवर बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय, हा
दमदार षटकार सारन, चांगला फटका. एक मोठा खेळाडू तंबूच्या आसऱ्याला गेल्यानंतर दुसरा बाहुबली खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मागच्या शॉटचा ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पहा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट, फुलर लेन बॉल आणि वेगळ्या धाटणीचा फटका होता हा. पेडल स्वीप या पद्धतीचा फटका, परंतु येथे फ्लाइट दिली होती. 6 रन प्राप्त केलेत मागच्या बॉलवरती. आयुषच्या विरुद्ध चांगली फटकेबाजी. बॅकफुटला आला, कट केलाय, स्लाइस केले बॉलला, बॉल चालला बॅकफुट पॉइंट मध्ये. फिल्डर आहे तैनात तोपर्यंत येथे रन मिळेल. एक सिंगल येते. या सिंगलने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरसावेल. जाऊन पोहोचले ती 35 धावांवरती. या ओव्हरमध्ये चांगले रन वसूल झालेत. पहिल्या बॉलवरती जरूर विकेट आली, परंतु त्यानंतर षटकार आल्या आल्या ठोकलाय अभिजितने. आता मात्र विराज स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. लेफ्ट आर्म द विकेट, शॉपबॉल झाला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर नाही आहे, गॅप मध्ये आहे बॉल. बॉल चाललाय दन दन करत सीमारेषेच्या पलीकडे येतोय. यावेळेला मात्र हा चौकार. 4 रन. खूप मोठी धावसंख्या जरूर उभारली गेली. काय बॅटिंग करतायत सर्वच फलंदाज. शुभमची चांगली बॅटिंग. त्यानंतर नक्कीच आता पहा विराज थोडासा शफल झाला. त्यानंतर फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये बॉलला टोलवलं. प्रॉपर मिडल फिल्डर नव्हता तिथे. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा आयुष राऊंड द विकेट. पुन्हा एकदा तसाच फटका पाहायला मिळतोय. मागच्याच फटक्याचा ऍक्शन रिप्ले, परंतु फिल्डर होता तैनात. केले काय, कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं, परंतु अशा या फायनलच्या मॅच मध्ये कॅच सोडली आहे. विकेट येथे आली नाहीये. जीवदान मिळालंय बॅटर्सला, परंतु काय कामगिरी केली संपूर्ण या इनिंग मध्ये आपण पहा. फलंदाजांनी रन बनवले 40. खूप मोठी धावसंख्या आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना एक बॉल आता शिल्लक आहे. बॉल तयार, लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अभिजित. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अलॉंग दी कार्पेट. फिल्डर येईल डीप मधून, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगल वरती समाधान. येथे षटक संपुष्टात आले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर रन झाले 41. अजूनही एक षटक शिल्लक आहे. या षटकामध्ये पाहूया किती रन वसूल केल्या जातील. आतापर्यंत चांगले रन बनवलेत. 41 धावा कुठल्या गेलेत या फायनलच्या मॅच मध्ये, आणि अजूनही एक षटक शिल्लक आहे. 6 चेंडूंचा खेळ. बॉलर पाहूया संतोष बोबाडे गोलंदाजी करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर, तर 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. रन झालेत आतापर्यंत 41. येणारे 6 बॉल येथून आक्रमण झालं तर मोठं टार्गेट मैदानामध्ये उभं राहील, परंतु समोरचा संघ देखील तितकाच चांगला आहे. चांगला खेळ आहे. मागच्या मॅच मध्ये आशिष नागवेकर याच्यावरती नजर असतील सेकंड इनिंगच्या खेळामध्ये, परंतु चालू खेळामध्ये शुभमची चांगली बॅटिंग. त्यानंतर विराज कोथमकर चांगला खेळलाय. अभिजित हा देखील चांगला खेळतोय. 3 बॉल फेस केलेत, 8 रन त्याच्या खात्यामध्ये. दुसऱ्या बाजूला 14 रन बनवलेत, 7 बॉल फेस केले. विराज कोथमकर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतोय. बॉलर तयार. पुन्हा एकदा अखेरचं षटक. पहिला बॉल ओव्हर द विकेट. संतोष परफेक्ट यॉर्कर. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र. नॉन स्ट्रायकिंग एंडला हिट झाली तर रन आउट हो झाले हिट. येथे मात्र फलंदाज बाद होईल. एक चिकी सिंगल घेण्याच्या प्रयत्नामध्ये आता नॉन स्ट्रायकिंग बॅटर विराज कोथमकर बॅक टू द पॅव्हलियन. विकेट येते. अजून एक धक्का बसतोय. धक्का क्रमांक 2 येथे रिया रिव्हेंजर्स या टीमला. फुलर लेन बॉल. अगदी परफेक्ट यॉर्कर मैदानामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्याच फॉलो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, दूरवरून अंडर आर्म थ्रो, आणि त्यामध्ये रनआउटच्या स्वरूपामध्ये येथे फलंदाज विराज डगआउट मध्ये परततोय. नवीन बॅटर विशाल नेरकर फलंदाजी करण्यासाठी स्ट्राइक नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्रायकिंग एंड वरती अभिजित. यावेळेचा फटका खोलवर टप्प्याचा बॉल. मागचा बॉल देखील अशाच धाटणीचा पाहायला मिळाला होता. लावून ती कार्पेट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला. 2 रन होतील का? पूर्ण डायरेक्ट हिट. येथे नॉट आउटचा इशारा, परंतु फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. 3 रन कंप्लीट होत आहेत. 4थी धाव घेतली जाईल का? येथे हा चौकार पाहायला मिळतोय. पहा फिल्डिंग मध्ये चूक झाली. जिथे 2 रन मिळाले असत्या, थ्रो डायरेक्ट हिट यष्टांवरती, आणि येथे या बॉलवरती तब्बल 4 रन आल्यात. या चौकाराने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते 45 धावा धावफलकावरती आतापर्यंत आल्यात. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगच्या खेळाचे. मोठी धावसंख्या जरूर आली आतापर्यंत, परंतु येणारे 4 बॉल यावरती विकेट किंवा डॉट बॉल फेकावे लागतील, कारण टार्गेट खूप मोठं झालंय. संतोष गोलंदाजी करतोय, तर स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अभिजित चांगली बॅटिंग करतोय. 5 बॉल 12 धावांची खेळी या मैदानामध्ये आतापर्यंत त्याने सजवली आहे.
तो अभिजित ऑन स्ट्राईक. बिग हिट करण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली होती विकेट किपरने. अखेर बॉल आता धरणीला दान केलाय. प्रयत्न खूप चांगले राहिले होते, परंतु अखेर आता पात्र कॅच ड्रॉप होते. येथे कॅच ड्रॉप झाल्यानंतर जीवदान जरूर मिळालंय, परंतु त्या जीवदानाचा वापर करावा लागेल या इनिंग मध्ये. आता मात्र 3 चेंडू शिल्लक असतील पहिल्या इनिंगच्या खेळामधले. संतोष पुन्हा एकदा तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. मागच्या बॉल वरती कॅच सुटली होती, बिग हिट करण्याचा प्रयत्न. आता हा बॉल पोहोचलाय फिल्डरच्या हातामध्ये. श्रेयस राऊत होता तिथे, चांगला झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. विकेट येते. धक्का क्रमांक 3 येते. अभिजित बॅक टू द पॅव्हलियन. पहा ऍक्शन रिप्ले. फुलर लेन बॉल हलकासा टर्न झाला होता, बॉल बॅटच्या रडार मध्ये आला नाही. खूप वेळ हवेमध्ये. चांगली फिल्डिंग. अगदी बाउंड्री लाईन वरती शेल टिपत असताना क्षेत्ररक्षक. खूप चांगला कॅमेरा वर्क आपल्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन बॅटर मैदानामध्ये स्ट्रायकिंग एंड वरती चेतन कांबळे. स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. रन झाल्या टीमच्या 45 धावा धाव फलकावरती आतापर्यंत आल्यात. बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग दी कार्पेट डीप मध्ये खेळाडू आहे. मिड विकेट रिजन वरती बॉल चाललाय. दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केले जाईल. थोडंसं फंबल होते आणि इथे मात्र 2 रन कंप्लीट होत आहेत या बॉलवरती. या 2 रन धावसंख्या स्कोर कार्ड वरती 47 वरती पोहोचले. एक बॉल आता शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा खेळाचा. ही फायनलची मॅच, मेगा फायनल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचले जरूर या रिव्हेंजर्स हा संघ, परंतु येणाऱ्या सेकंड इनिंगच्या खेळामध्ये हे रन बनवायचे असतील अग्र क्रमांकावरती पोहोचण्यासाठी, तर पाहूया बालाजी लेजेंड्स हिरिया रिव्हेंजर्स हा फायनलचा सामना. बॉलर तयार. अखेरचा बॉल फुल टॉस होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे की टायमिंग जुळलंय हे पाहायचंय. येथे पंचांचा इशारा. आउट ऑफ द पार्क, सीमारेषेच्या बाहेर येतोय हा षटकार. 6 रन आलेत. या षटकाराने टीमची टोटल धावसंख्या येथे पाहायला मिळते 53 धावा. अखेरचा बॉल पहा, फुल टॉस होता, त्याला कन्वर्ट केलंय. येथे मात्र षटकारामध्ये फिल्डर होता, प्रयत्न चांगला राहिला, परंतु येथे बॉल सीमारेषेच्या बाहेर, फिल्डर बाहेर पोहोचला. 53 धावा, 54 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. हा फायनलचा सामना आता रंगात येईल, कारण बॅटिंग करत असताना, आता रन चेस करत असताना फलंदाजांना कष्ट करायचे असतील. पहा पहिल्या इनिंग सगळ्या आपल्या स्क्रीनवरती. विराज कोथमकर रनआउट झाला, 14 रन त्याच्या खात्यामध्ये. शुभम यादव चांगला खेळला, 8 बॉल 19 रन त्याच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. अभिजितने चांगली खेळी केली, 7 बॉल 12 रन. त्यानंतर नक्कीच अखेरच्या बॉलवरती चेतन कांबळेच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगचा खेळ 53 रन बनवले, 54 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा, पाहत रहा ही स्पर्धा. प्रभादेवी प्रीमियर लीग 2024 पर्व 8वे.
तर पुन्हा एकदा सेकंड इनिंगच्या खेळामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. ही फायनलची मॅच. फायनलच्या मॅच मध्ये टार्गेट आहे 54 रन्स. होईल का पूर्ण हे पाहायचंय. 4 षटकांचा सामना. पहिलं षटक पॉवर प्लेचं. बॉलर तयार पहिल्या ओव्हर मध्ये. सचिन पहिलाच बॉल. येथे मात्र ऑन ड्राईव्ह केले. फिल्डर आहे डीप मध्ये तैनात. वन बाउन्स त्याच्या हातामध्ये बॉल पोहोचतोय. थ्रो करेल तोपर्यंत येथे 1 रन प्राप्त होते. सिंगलने केले सुरुवात. मोठं टार्गेट 54 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर आपण पाहाल सचिन ठाकूर. ओपनिंग बॅटर्स मैदानामध्ये दीपक गुरव आणि प्रज्योत ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंड वरती प्रज्योत. पहिला बॉल दीपकने फेस केला. एक सिंगल बनवल्या. मोठं टार्गेट आहे. 54 रनचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. बॉलर तयार पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. कुलर लेन बॉल लॉंग दी कार्पेट. आता मात्र बॉलने वळण घेतले. बॉल चाललाय पॉइंट रिजन मध्ये. फिल्डर आहे तैनात. येथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन अजून ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये. धावा पोहोचल्या आतापर्यंत 2 रन वरती. पहिल्या षटकाचा खेळ येथे चालू आहे. दोन चेंडू फेकले. 2 चेंडू वरती 2 रन खर्च झाले. दीपक गुरव आता स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. आक्रमक खेळाडू आहे या इनिंग मध्ये. या खेळाडूची बॅट बोलणं फार गरजेचं आहे कारण फायनलची मॅच आहे. इथून जिंकलात तर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावाला. कॅच होईल का नाही. कॅच ड्रॉप. प्रयत्न चांगला राहिला परंतु येथे एक कॅच नक्कीच ड्रॉप केली गेली. जीवदान मिळेल आता मात्र नक्कीच फलंदाज दीपक गुरवला. आणि पाहिलं गेलं तर पहा ऍक्शन रिप्ले मध्ये थोडस शफल झाला होता. त्यानंतर फुलरलीन बॉल समोरच्या दिशेला फटका. फिल्डर पोहोचला होता हातामध्ये बॉल परंतु अखेरच्या क्षणाला बॉल धरणीला दाल. कॅच ड्रॉप होते. जीवदान मिळाले दीपकला. जीवदानाचा वापर करेल का. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रज्योत. आखूड टप्प्याचा बॉल दूरवर खेळण्याचा प्रयत्न परंतु येथून आता मात्र पहा शरीरापासून दूर गोलंदाजी पाहायला मिळते. थोडीशी बाहेर गोलंदाजी होते आणि त्याचमुळे फलंदाज देखील बीट होत आहेत. परंतु असे निर्धाव चेंडू बॅटिंग करणाऱ्या टीमला थोडेसे खर्चिक ठरू शकतात. रन झाले 3. पहिले षटक प्रगतीपथावर आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक. बॉल तयार. रायटर ओव्हर द विकेट. रडार मध्ये बॉल आला. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये डीप मध्ये कॅड होता येणार. पकडलाय झेल. हो आले विकेट. पहिला धक्का बसलाय. येथे मात्र विराज होता. चांगला झेल पकडला त्याने आणि आता मात्र पहिला धक्का बसवला गेलाय टीम बॅटिंग करता असताना येथे बालाजी लेजंड्सला. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजीने चांगली कामगिरी पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ओव्हर द विकेट बॉलिंग. घोडलेंचा बॉल समोर खेळला आणि येथे मात्र विराज कोथमकर अगदी सोपा झेल त्याच्या हातामध्ये बॉल पोहोचला. विकेट येथे पहिला धक्का बसलाय. येथे 3 वर 1 बालाजी लेजंड्स रन बनवायचे आहेत. येथे 54 रनचं टार्गेट या मॅच मध्ये पाहायला मिळते जरूर परंतु इथून फलंदाज थोडीशी चूक करतायत. पहिल्या ओव्हर मध्ये रन आले नाहीयेत. येणाऱ्या षटकामध्ये फलंदाजी चांगली होईल का. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच येथे मात्र बॅटिंग करण्यासाठी आशिष नागवेकर. चांगली बॅटिंग नक्कीच झाली होती. तर तोच खेळाडू आता मात्र येथे फलंदाजी करण्यासाठी आता मात्र जबाबदारीने क्रिकेट खेळावं लागेल. मागच्या मॅच मध्ये जशी बॅटिंग केली ती बॅटिंग या मॅच मध्ये दाखवायची आहे कारण टार्गेट मोठा आहे. टार्गेट पर्यंत पोहोचायचं असेल तर इथून दमदार फटकेबाजी करावी लागेल. विकेट गमावले. 1 3 वरती 1. पहिले षटक प्रगतीपथावर असताना षटकाराला तरी या ओव्हर मध्ये कमबॅक होईल. ज्या रन आल्या नाहीयेत त्या रन वसूल केल्या जातील. आशिष नागवेकर दीपक गुरव ही जोडी मैदानामध्ये बॅटिंग करते परंतु येथे पाहिलं गेलं तर टार्गेट थोडंसं मोठं आहे. सुरुवात नक्कीच गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने पाहायला मिळाले. 19 बॉल शिल्लक असतील आणि 19 बॉल वरती आता 51 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 19 बॉल 51 धावा होतील कारण पूर्ण असे प्रश्न अनेक आहेत. ही फायनलची मॅच मेगा फायनल. बॉलर तयार. ओव्हर द विकेट. स्विच हिटचा फटका आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये आवडत्या फटक्यामध्ये पाहायला मिळतोय. आशिष नागवेकर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा इशारा येतोय यावेळेला मात्र हा चौकार. 4 रन. चांगला फटका. 4 रन वसूल केलेत. पहा मन बनवलं. बॅटचा फेस उलटा केला आणि इथे थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे उलटा पुलटा शॉट. चौकार. 4 रन. 4 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा.
7 धावा जरूर आल्यात, परंतु येणारी 3 षटक फार मोठमोठे फटके खेचावे लागतील फलंदाजांना. 18 बॉल आणि 18 बॉल वरती 47 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. होतील का या 47 रन पूर्ण? जयेश यादव गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला स्ट्रायकिंग इन वरती फलंदाज दीपक गुरव. 2 बॉल फेस केले, 2 बॉल वरती आतापर्यंत रन आले 2. थोडासा शांत राहिलाय जरूर, परंतु पहिलाच बॉल फेस करत असताना आशिष नागवेकरने ठोकलाय चौकार. मागच्या मॅच मध्ये आक्रमकता कायम आता देखील या मॅच मध्ये ठेवली आहे या फलंदाजाने. तो स्ट्रायकिंग एंड वरती दीपक गुरव स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या षटकामध्ये जयेश यादवला आमंत्रित केले. ओव्हर द विकेटने पहिला बॉल टप्पा पडला गरकनगिरकी. येथे मात्र फलंदाजाची फिरकी घेणारा चेंडू थेट चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. रन मिळणार नाहीये. येणारे डॉट बॉल पकड मजबूत करतायत फिल्डिंग करणारी टीम. येथे रिया रेव्हेन्सच्या टीमची फायनलची मॅच, येथून विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न तर केला जातोय, परंतु दुसऱ्या बाजूला आशिष नागवेकरला थांबवलं तर हा प्रयत्न सक्सेसफुल ठरेल, कारण याची बॅट या मॅच मध्ये नक्कीच बोलायला सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती चौकार. आता मात्र स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. येथे मात्र हा बॉल चाललाय विकेट किपर कडे. अपील केली होती, परंतु अखेर येथे नॉट आउटचा इशारा. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. मंतर बनवलं होतं रिव्हर्सचा फटका सजवायचा आहे, परंतु पहा खूप दूरवरून बॉल गेला, संपर्क झाला नाही फलंदाजाचा. नेक्स्ट बॉल. यावेळेला मात्र लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डर आहे, थे पकडले कॅच. चांगली फिल्डिंग विराज कोथमकर. पुन्हा एकदा आपल्याला चेंडू खाली पाहायला मिळाला. दुसरा धक्का बसतोय येथे बालाजी लेजंड्स टीमला. दीपक गुरव बॅक टू द पॅव्हलियन. पहा फुलर लेन बॉल होता, लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये टोलावण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. चांगली फिल्डिंग या मॅच मध्ये. दुसरा कॅच विराज कोथमकरचा. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना चांगली कॅच पकडल्या. आता या कॅचने मॅच वरती ताबा मिळवलाय. ही फायनलची मॅच आता थोडीशी फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये श्रेयस राऊत बॅटिंग करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती असेल. हे दुसरं षटक. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या बॉलवरती विकेट आली, पहिल्या 2 बॉलवरती रन आली नाहीये. आतापर्यंत कोणतीही धाव खर्च केली नाहीये. नक्कीच टार्गेट मोठा आहे. अशा मोठ्या टार्गेट मध्ये ही कमी खर्चिक गोलंदाजी विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यास मदत करून देते. तर पाहूया नवीन बॅटर कशा पद्धतीने खेळेल. श्रेयस राऊत स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला जयेश यादव चांगली गोलंदाजी करतोय. 3 बॉल शिल्लक आहेत, अजूनही रन खर्च झाली नाहीये. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. 7 वर 2 बॅटिंग करणारी टीम बालाजी लेजंड. स्विचिटचा फटका तर सजवलाय. डीप मध्ये खेळाडू आहे, परंतु येथे बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अखेर चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न केलाय का? 2-2 खेळाडू प्रयत्न करत होते. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. पंचांचा डिसिजन पेंडिंग आहे अजूनही मैदानामध्ये. चांगली फिल्डिंग, बॉलला थांबवले. या बॉलवरती 3 रन प्राप्त होत आहेत. 3 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पोहोचले 10 रनवर. दहा धावा धावफलकावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत. आता या ओव्हर मध्ये रन आल्यात. पहिल्या 3 बॉलवरती रन आल्या नव्हत्या, परंतु या बॉलवरती 3 धावा पाहायला मिळाल्यात. 2 बॉल अजूनही शिल्लक आहे. दुसरी ओव्हर 4 बॉल झाले. 14 बॉल 44 पाहिजे. जयेश यादव. आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती आशिष नागवेकर चांगला बॅटर आहे. या मॅच मध्ये सुरुवात पहिल्याच बॉलवरती चौकाराने केली होती. तो बॅटर येथे मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल, परंतु त्याच्या विरुद्ध येथे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सफल झाला, जागा बनवली होती फायनलच्या क्षेत्रामध्ये टोलावण्याचा प्रयत्न, परंतु येथे संपर्क होत नाहीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, नकार दिलाय, थांबवलंय. येथे मात्र एकच रन पाहायला मिळते. 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 वर पोहोचले. एक सिंगलने येथे रन बनणार नाहीयेत. ते टार्गेट खूप मोठं आहे. मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. जर मोठे फटके सजले तर या मैदानामध्ये
नक्कीच अखेरच्या बॉलवरती हा सामना पाहायला मिळेल. दुसरं षटक अखेरचा बॉल, येथे मात्र 11 रन, 11 वरती 2. बालाजी लेजंड्स चांगली बॉलिंग राहिले. जयेश यादवजी या मॅच मध्ये फायनलच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये. आता मात्र शेवटचा बॉल, चूक झाली, चुकीला माफी नाही. स्क्वेअर लेग बाउंड्री यांच्या पलीकडे श्रेयस राऊतच्या बॅट मधून येतोय हा षटकार. 6 रन, षटक संपुष्टात येते दुसरं. 2 षटकांच्या अखेरीस रन झाले 17. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 चेंडूंवरती 37 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 12 बॉल 37 रन. येथून येणारे षटक महत्वपूर्ण ठरेल. येथून येणाऱ्या षटकामध्ये जर षटकार चौकार आले, कमबॅक होईल बॅटिंग करणाऱ्या टीमचं, परंतु बॉलिंग करणाऱ्या टीमचं कौतुक करावं लागेल. तर पाहूया तिसरं षटक. या तिसऱ्या षटकामध्ये कोणाला आमंत्रित करण्यात येते? तर गोलंदाजी करण्यासाठी बॉलर तयार होतोय. अद्वैत सोनावणे गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या षटकामध्ये या यंगस्टरला आमंत्रित केले. जबाबदारीने गोलंदाजी करायची आहे, कारण समोर आपण पाहिले गेले तर 2 मोठे फलंदाज आहेत, अनुभवी फलंदाज आहेत. यांच्या विरुद्ध नक्कीच चांगली फटकेबाजी केली, चांगली गोलंदाजी केली तर फायनल मध्ये प्रवेश, फायनल मधला नक्कीच विजेता संघ आपल्याला प्राप्त होईल. तर पाहूया, येथून येणारी चांगली गोलंदाजी तुम्हाला विजयापर्यंत घेऊन जाईल, परंतु येथून येणारी चांगली फलंदाजी तुम्हाला विजयाचा रस्ता दाखवेल. तर पाहूया कोणता संघ या परवा 8व्या मधील विजेता संघ आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला बालाजी लेजंड्स, दुसऱ्या बाजूला रिअर रिव्हेंजर्स. तिसरं षटक, बॉलर तयार अद्वैत सोनावणे. पहिला बॉल, स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, वेग चांगला आहे, टप्पा चांगला होता, गुडलेंथ वरती स्पॉट केलं, वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय, विकेट किपरच्या हातामध्ये, रन मिळणार नाहीये. येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. येणारे डॉट बॉल आता मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने येथे वाटचाल करून देत आहेत रिया रिव्हेंजर्स टीमला. आणि नक्कीच या 8व्या पर्वाचा विजेता संघ यासाठी चाललेली लढत चुरस मैदानावरती कायम आहे. बॉल तयार पुन्हा एकदा अद्वैत सोनावणे ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, सरळ बॅटने ते रन येत आहेत, तर वेगळं काही करण्याचा प्रयत्न का केला जातोय असा प्रश्न नक्कीच पडला असेल. परंतु येथे वारंवार 2 फटके, स्विचिटचा फटका सजवण्याचा प्रयत्न केला. वरती धावसंख्या, या देखील बॉलवरती रन आले नाहीये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अद्वैत सोनावणे यंगस्टर गोलंदाज मैदानामध्ये चांगली बॉलिंग करतोय. यावेळेचा बॉल आता मात्र पायावरती आदळतोय जरूर. नॉन स्ट्रायकिंग एंडला फिल्डर नव्हता, बॅकअप देखील नव्हता आणि त्याचमुळे हिट केली नाहीयेत. शांत क्रिकेट, त्यांना ठाऊक आहे सामना आपल्या बाजूने झुकला गेलाय आणि नक्कीच अतिरिक्त रन खर्च करायचे नाहीयेत. एक रन आले, 1 रनने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 18 वर पोहोचले. तिसरा बॉल, त्यावरती सिंगल, पहिले 2 बॉल डॉट बॉल पाहायला मिळाले आणि आता मात्र समीकरण 9 बॉल आणि 36 धावांचा सामना पूर्णपणे आता झुकलाय. फिल्डिंग करणारी टीम काय खेळले. सेमीफायनलचा सामना, या फायनलच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग शुभमची पाहायला मिळाली आणि तितकीच साथ देखील गोलंदाजी मध्ये पाहायला मिळते. बॉलर तिसरे षटक अद्वैत सोनावणे पुन्हा एकदा तयार ओव्हर द विकेट. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु येथे अगेन्स्ट द स्पीड रन येणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कौतुक करावं लागेल या यंगस्टर गोलंदाजाचं, कारण पहा कमी वयामध्ये समोरच्या मोठमोठ्या खेळाडूंना थांबवून ठेवलंय या गोलंदाजाने. अद्वैत सोनावणे चांगली गोलंदाजी करते. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च झाली आहे. 2 बॉल अजूनही शिल्लक. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तयार आहे श्रेयस राऊत. बॉलर तयार ओव्हर द विकेट. रडार मध्ये बॉल, इथे मात्र काऊ कव्हरच्या दिशेला फिल्डर आहे. वॉड कॅच, काय झेल पकडलाय इथे. नक्कीच एक दर्जेदार झेल पकडत असताना चांगलं क्षेत्ररक्षण चेतन होता तिथे डीप मध्ये. चेतन कांबळे याच्या माध्यमातून एक दर्जेदार झेल, चांगला झेल या फायनलच्या मॅच मध्ये. कॅच पकडले आणि ही मॅच देखील पकडले. फायनलचा सामना विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना या 8व्या पर्वाचा नक्कीच आता मात्र प्रबळ दावेदार मैदानामध्ये पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणारी टीम रिया रिव्हेंजर्स. नवीन बॅटर मैदानामध्ये प्रवीण मिश्रा बॅटिंग करण्यासाठी पाहायला मिळतोय जरूर, परंतु येथून प्रवीणच्या बॅटमधून जर मोठमोठे षटकार आले तरच हे टार्गेट कंप्लीट होऊ शकतं.
कारण पहा तिसरं षटक अखेरचा बॉल शिल्लक आहे. या षटकामध्ये फक्त एकच रन आले. वा काय गोलंदाजी आहे, अप्रतिम गोलंदाजी अद्वैत सोनावण्याची पाहायला मिळते. एक विकेट आले, एक रन खर्च झाली आहे. आता मात्र अखेरचा बॉल मैदानामध्ये फेकेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली बॉलिंग केली आहे त्या गोलंदाजाने. स्लाइस केले, फिल्डर आहे, फिल्डिंग करेल, थ्रो करेल तोपर्यंत सिंगल मिळते. थोडस फंबल फ्लाय स्लिप मध्ये एक सिंगल आले, षटक संपुष्टात आले. तिसरं 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्ड वरती 19 रन. आता चेंडू शिल्लक असतील 6 बॉल वरती 35 धावसंख्येची आवश्यकता. म्हणजेच काय तर प्रत्येक बॉल वरती षटकार आवश्यक आहे. आणि हे काम कित्येकदा आपण पाहिलंय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फलंदाज करताना. परंतु या अखेरच्या 6 बॉल वरती हे 35 रन होतील का? समोर गोलंदाज, आता गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल विराज कोथमकर. चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज, ऑलराऊंडर कामगिरी चांगली राहिली आहे या खेळाडूची आपल्या टीमसाठी. मेगा फायनलचा अंतिम षटक येथून नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या 8व्या पर्वाचा विजेता संघ कोणता पाहायला मिळतोय. बॉलर तयार, येथे मात्र विराज कोथमकर. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रवीण. 35 रनची आवश्यकता असताना पहिला बॉल डॉट बॉल. आता पकड मजबूत झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमची. आता मात्र पूर्णपणे हा सामना झुकला गेलाय फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. ही फायनलची मॅच लढत चांगली राहिली. दोन्ही टीमच्या बाजूने खूप जास्त कष्ट करत, संघर्ष करत या फायनल मध्ये पोहोचले जरूर. परंतु अखेरच्या या मॅच मध्ये आता बालाजी लेजंड्स थोडेसे कमी पडलेत. यावेळी फटका कट केला. पॉइंट रिजन मध्ये फिल्डर आहे तैनात, थ्रो करेल, येथे सिंगल जरूर मिळेल. परंतु खूप मोठं लक्ष होतं. 54 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये नक्कीच धुवाधार बॅटिंग पाहायला मिळाली येथे. आणि त्यानंतर आता सेकंड इनिंग मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी या सर्व गोलंदाजांची मैदानामध्ये पाहायला मिळते. विराज कोथमकर, 4 बॉल शिल्लक आहेत. तर पाहूया 4 बॉल नंतर नक्की सेलिब्रेशन होईल मैदानामध्ये. फायनलचा विजेता. यावेळीचा बॉल आता मात्र पंचांवरती नजर असेल. डिसिजन पेंडिंग. नो बॉलचा इशारा. चूक झाली फिल्डिंग मध्ये, चूक. येणारा बॉल फ्री हिटचा बॉल. अखेर फायनलची मॅच नो बॉल, त्यामध्ये एक सिंगल काढून घेतली. 2 रन आल्यात या बॉल वरती. रन झाले 23. 23 धावा. 3 रन आल्या, 23 धावा. 23 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विराज कोथमकर फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक आणि फ्री हिटचा बॉल आता त्याला फेकावा लागेल. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज आशिष कमी पडलाय. या मॅच मध्ये 6 बॉल फेस केले, 8 रन त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळाले. फ्री हिटचा बॉल स्ट्रायकिंग एंड वरती. 4 बॉल 31 धावांची आवश्यकता. बॉल हवे, फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय. आता मात्र बॉलला थांबवलंय. येथून मात्र रन मिळेल 1. आता मात्र विजयाच्या उंबरड्यावरती येऊन पोहोचलाय फिल्डिंग करणारी टीम रिया रिव्हेंजर्स. हा संघ चांगली खेळ केलाय संपूर्ण या स्पर्धेमध्ये. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग अप्रतिम राहिली. नुकतीच कॅच आपण पाहिली, चांगली कॅच. आणि नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण देखील राहिलंय. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं राहिलं आणि त्याचमुळे हा संघ या फायनल मॅच मध्ये देखील अप्रतिम कामगिरी करताना पाहायला मिळते. अजून एक कॅच पकडली गेली आहे, विकेट मिळते. अजून एक धक्का बसतोय येथे. प्रवीण मिश्रा बॅक टू द पॅव्हलियन. नवीन बॅटर शुभम कदम बॅटिंग साठी चाललाय जरूर, परंतु कॅच चांगला झेल. चेतन यांच्या माध्यमातून एक चांगला दर्जेदार झेल पाहायला मिळतोय. येणारे विकेट पकड मजबूत. फायनलची मॅच आता अखेरचे 2 बॉल. बॉल तयार, ओव्हर द विकेट. यॉर्कर बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, संपर्क होत नाही आहे. येथे मात्र बॉल चाललाय ऑन ड्राईव्ह. फिल्डर आहे, थ्रो करेल तोपर्यंत येथे 2 रन मिळत आहेत. आता मात्र 1 बॉल शिल्लक आहे. या 1 बॉल नंतर या पर्व 8व्या मधील विजेता संघ रिया
रिव्हेंजर्स आपल्याला पाहायला मिळेल. प्रभादेवी प्रीमियर लीग 2024 अखेरचा बॉल, फायनल मॅच. उडवलंय बॉल हवेत, कॅच होईल का? पकडले कॅच आणि या पर्व 8व्या मधील विजेता संघ फायनल मध्ये पहा येल्लो आर्मी दहाडले आणि ठरले या संपूर्ण स्पर्धेची विजेता टीम रिया रिव्हेंजर्स. संपूर्ण स्पर्धा नक्कीच खूप चांगलं टेलिकास्ट येथे युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फोर्स वन लाईव्ह या चॅनलच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्यात आली. खूप चांगलं कॅमेरा वर्क, रॉबर्ट धनावडे यांच्या माध्यमातून खूप चांगलं येथे काम आपल्याला पाहायला मिळालं. त्यांच्या चॅनल माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर आणि नंतर कॅमेरामॅन अनिकेत याच्या माध्यमातून देखील खूप चांगलं काम नक्कीच या स्पर्धेचं पाहायला मिळालं. त्यानंतर फायनल मॅचचा विजेता संघ आपल्याला पाहायला मिळतोय रिया रिव्हेंजर्स. आपण ही स्पर्धा पाहिल्यात, अनुभवलात हा क्रिकेटचा थरार, त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच पुन्हा एकदा भेटूया पुढच्या पर्वामध्ये. पर्व 9 मध्ये आपण ऐकूया ही स्पर्धा नक्कीच प्रभादेवी प्रीमियर लीग 2024. मी थांबतो, तुम्ही कुठे थांबू नका. भेटूया पुन्हा एकदा पुढच्या पर्वामध्ये. ना